नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जे आपला कंबाइंड ग्रुप बी 2024 पूर्व परीक्षेचा पेपर झाला आणि त्या पेपरमध्ये नेमकं काय अप्रोच होता किंवा पेपर कसा गेला याबद्दल बरेच जण मेसेज करत होते आणि सर्वांना पर्सनल मेसेज करणं काही शक्य नाही झालं। त्यामुळे आज मी व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून तुमचे काही डाऊट असेल ते सुद्धा क्लिअर होईल आणि माझा काय स्कोर होता ते सुद्धा मी सांगतो आणि पेपर कसा होता ते सर्वप्रथम सांगतो। तर लक्षात घ्या, हे काही क्वेश्चन काढलेले आहे मी तुम्हाला नाही का वाचून सांगतो। फक्त सेट सांगेन मी, प्रश्न मी फक्त तुम्हाला क्लिक होईल, तुम्ही पेपर दिला तुम्हाला क्लिक होणार आहे की कोणता क्वेश्चन आहे, कारण की एवढे क्वेश्चन आता लावणं शक्य नाही आहे 100 प्रश्न। तर तुम्ही ते फक्त चेक कर जा आणि हे किती क्वेश्चन आहे हे सुद्धा सांगतो। पूर्वीचा पेपर, मागील वर्षीचा पेपर कसा होता आणि आत्ताचा पेपर कसा होता याची सुद्धा आपण कंपॅरिझन करू, जेणेकरून आपल्याला नाही का कट ऑफ पर्यंत आपण पोहोचत आहोत किंवा नाही हे आपल्याला सुद्धा कळणार आहे। लक्षात घ्या। त्यानंतर बघा, आपण सर्वात प्रथम पेपर कसा होता, तर सर्वात प्रथम हे सांगतो की बा पेपर हा मॉडरेट टू हार्ड होता। नेमका होता कारण की पूर्वीपेक्षा टफच होता असं म्हणता येईल, कारण की यावर्षी कसं होतं, मॅथ अँड रिजनिंगला नाही का वेळ नाही पुरला एक तर, आणि मॅथ अँड रिजनिंगला कोणाला जरी कोणी 10 अटेम्प्ट केले असन तर त्याला कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम येत होती। जर कसं तिथं नाही का सेकंदर खूप महत्त्व असते, कारण की आपलं जे GS होतं GS मध्ये नाही का लेंदी प्रश्न होते आणि मल्टिपल सेंटेन्स होते आणि काही ठिकाणी नाही का जे आपला अभ्यासाचा पार्ट होता काही, परंतु तिथे सुद्धा तिने नाही का आपल्याला स्मॉल याच्यात चुकण्याचा जास्त प्रयत्न केला होता की जेणेकरून एक तर तुम्हाला तुम्ही अटेम्प्ट करत होते तर त्याला नाही का 4 सेंटेन्स वाचा लागे किंवा ते 3 सेंटेन्स वाचा लागे आणि पुन्हा तुम्हाला काय होत होतं 50 येत होते, त्यानंतर त्याला पुन्हा वाचा लागत होतं, म्हणजे एवढं शिवर येत नव्हतं आणि त्या क्वेश्चनचा परिणाम काय होत होता माहित आहे का, पुढच्या पेपरमध्ये होत होता। आणि यावर्षी कसं होतं, काही क्वेश्चन्स तरी नाही का नवीन, म्हणजे जे कोणालाच माहित नसते, जे संदर्भ ग्रंथ आपण काही वाचत नसतो एवढे डीप विचारले। जसं आता आपल्याला इतिहासावरचा प्रश्न पकडा, ते 3 मतं विचारली होती, त्या तिन्ही मतावर नाही का मॅक्झिमम स्टुडंट म्हणतो ना 90% वर तिथं त्यांनी नाही का लॉजिक मारलं किंवा काही मनाला जे वाटलं ते मारलेलं आहे। कोणी अभ्यास करून तेवढे क्वेश्चन येत नाही कोणाचे, कारण की ते मतं आपण वाचत असतो का नाही, आपण आपल्याला जे आलेले आहे PIQ आणि आपल्या संदर्भ ग्रंथात जे राहते बाकी ते करत असतो आपण, आणि तिथं म्हणजे ते फार टफ गेला ते 3 प्रश्न म्हटलं तर। असेच नाही का जसं बरेच सब्जेक्टमध्ये त्यांनी नाही का तसं केलं, ते आपण सांगणारच आहोत नेमकं बा काय केलं। परंतु पूर्वी कसं होतं, मॅथ अँड रिजनिंगला नाही का स्कोर नाही का मागच्या वर्षी 12, 13, 14 पर्यंत मी नॉर्मल म्हणताय, 10 ते 14 पर्यंत नॉर्मल मुलांनी सुद्धा अटेम्प्ट केली होती, म्हणजे त्यांनी अटेम्प्ट 15-16 केले होते त्यांनी, म्हणजे असे लिहून। परंतु यावर्षी नाही का अटेम्प्टच झाला नाही। जसं आता आपल्याला 20 क्वेश्चन होते तर कोणी कसं 10 मिनिटं किंवा 7-8 मिनिटं भेटले तर लगेच गेले आणि लगेच त्यांना नाही का त्यांनी सोडवायला घेतलं, त्यांना वाटलं की बा हे आपण प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे घरी, पण लगेच तिथे कॅल्क्युलेशन जमीन आहे, कारण की ते प्रेशर जे होतं ते GS मध्ये नाही का GS-मुळे आपल्यावर नाही का जास्त झालं, त्यामुळे नाही का अटेम्प्ट कमी झाला आणि साधे गुणाकार जमीन आहे तिथं, खरं सांगणं म्हणजे कॅल्क्युलेशनमध्ये। तर ही तर नाही का याचा प्रेशर काय होते माहित आहे का, अटेम्प्ट कमी होता। 10 पैकी 10 तर प्रश्न हार्डच होते या गणिताचे, जरी आपण म्हटलं व्हिडिओ नंतर की 20 पैकी 20 सोडवण्याजोगते होते, 20 पैकी 15 येण्याजोगते होते, ते कुठं घरी आल्यावर किंवा बाहेर त्या एक्झाम मध्ये नाही, कारण की आपण नुसता एक सब्जेक्ट करत असतो का गणित, आपण का 20 प्रश्नासाठी का बाकी GS कुठं गेलं, मग GS तर सोडावं लागेल ना। त्या टाइम मध्ये आपल्याला एकूण 6 ते 7 विषय हँडल करावं लागते आणि जे आपले हॉट टॉपिक असते ते तर आलेले आहे, असं नाही म्हणत की नाही चाललं, परंतु आपल्याला कसं होतं प्रेशर येत होता, एक प्रश्न आपला नाही का प्रेशर निर्माण करत होता आणि टाइम नाही का आपल्याला वाटलाही नाही की बा इतका टाइम लागेल बा गणित पर्यंत याले। जे म्हणत होतं ना आपण की 20 मिनिटं असं स्ट्रॅटेजी असते की बा 40 ते 45 मिनिट, 40 मिनिटं आपल्याला GS, 20 मिनिटं गणित, असं झालं नाही यावर्षी। मागच्या वर्षी नाही का आपण काय म्हणू शकतो 10 ते 15 ते 16 क्वेश्चन अटेम्प्ट झाले कोणाचे, पण यावर्षी असं झालं 4 ते 5, 6, 7, 8 पर्यंत पकडा ना। मी म्हणतो खूप चांगलाच असेल ना गणित, त्यानं 8 ते 10 क्वेश्चन पर्यंत सोडवले असेल चांगले, पण ज्याला टाइम भेटला तेले, परंतु ज्याला टाइम नाही भेटला ना त्यानं काय केलं 4 ते 5, 6 सोडून म्हणजे आले तेले, बाकी त्यानं तुक्के मारले। आणि तुक्के काही लागत नव्हती जास्त या गणितामध्ये, खरं सांगणं, कारण की प्रेशर खूप हँडल होत होता। आणि मागच्या वर्षी नाही का सॉल्व्ह होत होती 10 ते 12 क्वेश्चन, परंतु कट ऑफ किती होता 51.25 काहीतरी। आणि आपण मी काय म्हटलं होतं मागील आपण व्हिडिओ टाकला होता असाच की सेम किती क्वेश्चन टफ होते काय, तर तेव्हा आपण काहीतरी
34 ते का 36 क्वेश्चन असे सांगितले होते की बा हे नॉर्मली टफ आहे, इथं चुकूच शकते विद्यार्थी. आणि त्यानुसारच बघा 62.5 वरून नाही का कट ऑफ कमी आला होता. किती मार्कानं? जवळपास 10 ते 11. आणि यावर्षी सुद्धा परिस्थिती तेच राहील, 50च्या कमीच कट ऑफ राहणार आहे. आणि यामध्ये कसं झालं पहा, एक तर अटेम्प्ट कमी झाला मुलांचा. काही मुलांचा 80 आहे, काही जणांचा 75 आहे, 85 आहे, काही जणांनी रिक्सही घेतली नाही. बरेच गोष्टी आहे. आणि त्यामध्ये काय झालं, सिली मिस्टेक झाल्या आणि काही प्रश्न होतेच तसे चुकाचे की जे चुकले की डायरेक्ट खाली 70 आपण सोडवले असन आणि 20-25 जर चुकत असेल तर आपण डायरेक्ट नाही का 40-42 पर्यंत यायला लागलो. म्हणजे आपण खूप म्हणजे कमी येतो, म्हणजे खाली येतं. आणि ते जर आपल्याला नाही का या एक्झाममध्ये नाही का निर्देशन येत आहे की अटेम्प्ट नाही झाला का. मागच्या वर्षी कसं होतं, मुलांनी 90च्या वर अटेम्प्ट केलेला आहे. गणितमध्ये बी स्कोर चांगला येत होता त्यांचा, म्हणजे इतकं टफ असून सुद्धा त्यांनी म्हणजे अटेम्प्ट केले मॅक्झिमम 95च्या वर केलेच मुलांना मागच्या वर्षी. पण यावर्षी असं झालं नाही. यावर्षी बऱ्याच स्टुडंटने मेसेज केलेला आहे आणि मला हे सुद्धा आढळलं की बरेच स्टुडंटनी म्हटलं वेळच पुरला नाही, गणितपर्यंत आलोच नाही, किंवा गणितपर्यंत आलं तर मग 4-5 क्वेश्चनमध्ये अडकलो आम्ही. कारण की ते आम्ही घरी सोडवले असल्यामुळे, प्रॅक्टिस केली असल्यामुळे आम्हाला वाटत होतं की बाई निघीन, पण कॅल्क्युलेशन टफ असल्यामुळे आम्हाला तिथं जमलंच नाही. हे असं होतं. आणि तिथं कसं असतं माहिती आहे का, आपण जे घरी प्रॅक्टिस करतो, उदाहरणार्थ सांगतो, नफा आणि सूट खाली छेदात पाहिजे की अंशात गुणाकार करायचा हे एक्झॅक्ट माहीतच पाहिजे. जर तुम्ही वर खाली केलं तर कॅल्क्युलेशनमध्ये बरेच वेळ लागते, जवळपास ते घेते 1 मिनिट. असं जर चुकवलं मग आपण म्हटलं नाही बा सूट वर घ्यायला लागते, मग काय होतच नाही त्या टाईममध्ये तिथं. हे असा लेंदी पेपर होता. आणि लेंदी पेपरमुळे काय झालं, बऱ्याच स्टुडंटची नाही का अटेम्प्ट नाही का कमी झाला. आणि कमी झाल्यामुळेच आणि चुका खूप झाल्या या पेपरमध्ये. आणि जसं आपण म्हणतो ना मॅक्झिमम 17, 18, 15, 14 मार्क घेणारी मुलं होती, पण यावर्षी असं दिसणार नाही. आणि काही मुलांनी घेतले बी नसन ते अपवाद आहे. कारण की आपला कट ऑफ जो असतो ते अशा स्टुडंटहून ठरत नसते. जे नॉर्मल स्टुडंट असतात ॲव्हरेज, ते त्याच जनतेवर आपला कट ऑफ ठरत असते. कोणी 60 मार्क असन ना, 60-65 बी नसन, याच्यात काही शंका नाही, 70 बी नसन, परंतु ते कट ऑफ ठरते का? नाही. मग आपले कट ऑफ ठरणारे घटक कोणते आहे? हे आपले जे ॲव्हरेज असते बाउंड्री लेवलचे. जसं आता जर आपण विचार केला 46 ते 52 हे आपलेवाले आहे, याच्यावरच कट ऑफ ठरणार आहे 46 ते 52 मध्ये. आणि नक्कीच कट ऑफ नाही का 50च्या खाली जाणार आहे. सेकंड आन्सर की मध्ये मला वाटत नाही काही बदल होणार आहे. आता जर पाहिलं तर मला वाटत नाही की बदल होऊ शकते, कारण की मला ॲक्युरसीच वाटत आहे आत्ताची आन्सर की. आणि यामध्ये काय होऊ शकतं आता पाहू आपण नेमका. आणि आपण नाही का लॉजिक होतं का या एक्झाममध्ये, अप्रोच होता का? तर नक्कीच सांगतो होता. हे पेपर मी स्वतः गेलेला आहे आणि मला ते कळलं. आता तुम्ही काय म्हणता सर तुम्ही देऊन आले, मग म्हणजे मी स्वतः दिला ना, मग तुम्ही असं सांगताय की पेपरचा अप्रोच होता का? नाही. मी उद्या नाही तर उद्या मी प्रश्न टाकणार आहे. GHचे जवळपास 65 प्रश्न आहे ना, 65 प्रश्नाचा अप्रोच सांगू आपण. आणि PIQ कोणता होता ते सुद्धा टाकण्याचा प्रयत्न करू. रिपीट किती होते, काय होते, मग जेणेकरून जे न्यू स्टुडंट असतात नेमकं त्यांना नाही का कशा प्रकारे अभ्यास करायचा ते सुद्धा कळेल. आणि मी जे काही सांगतो ना, मी जेन्युइनली सांगण्याचा प्रयत्न करतो. एखादा जर प्रश्न चुकाचा राहिला ना तर चुकलाच पाहिजे हे सांगतो. एखादा क्वेश्चन लॉजिकनं बरोबर याचा का तर आलाच पाहिजे. हे तुम्ही अप्रोच जर त्यानुसार जर पाहत नसन तर नक्कीच तुम्हाला नाही त्याचा फायदा होणार नाही येणाऱ्या एक्झाममध्ये. तुम्ही पुढच्या वर्षी द्या का 2 वर्षांनी द्या, हे अप्रोच तुम्हाला समजलं पाहिजे. मी पूर्वी बी सांगितलेलं आहे, PIQ अनालिसिस आणि लॉजिक या 3 गोष्टीवर आपली पकड पाहिजे, आउट ऑफ सोर्सवर नसली पाहिजे. आणि ह्या गोष्टी ज्यांना जमतात त्यांचा रिझल्ट येते. आणि ते कशा प्रकारे लागत होते ते सुद्धा सांगतो. आणि तुम्हीच म्हणता की मला नाही का वेळेत नाही झालं आपलं जमलं, परंतु आता मला कळालं की नेमका अप्रोच कसा असला पाहिजे. आणि आपलं चॅनल छोटंसंच आहे आणि आपण फक्त सायन्स आणि इकॉनॉमिक्सचे व्हिडिओ टाकलेले आहेत, जवळपास 24 टाकलेले आहे. आणि काही आपण नाही का पुरुष शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहे जे PIQ ओरिएंटेड आहे. परंतु सांगायचं काय माहित आहे का, आपल्या व्हिडिओमधून सायन्सचे नाही का 8 प्रश्न आले. 15 पैकी 8 म्हणता कसे जशा की तसे कॉपी 8. आणि काही क्वेश्चन जे होते ते लॉजिकनं सुटत होते, ते तुम्हाला मी नंतर सांगेन. लॉजिकचे सोडून म्हणता जवळपास मी म्हणतो ना सायन्समध्ये 12 क्वेश्चन तुम्हाला येत होते त्या अप्रोचनं. आणि इकॉनॉमिकचे 11 क्वेश्चन आले 15 पैकी. आणि जे शॉर्ट व्हिडिओ टाकले होते आणि जे म्हणजे इतर सब्जेक्टचे आहे पॉलिटी गिलिटी जे मला इम्पॉर्टंट वाटलं ते जवळपास 8 आहे. जवळपास 26 क्वेश्चन आपल्या व्हिडिओमधून आले. ते सुद्धा फ्री आहे, काहीच नाही, म्हणजे सर्व PIQ ओरिएंटेड आहे. आणि 1 पेज माहिती आहे आणि 1 मार्क फिक्स आहे. लक्षात घ्या. हे मी जसं बोलत आहो ना तसं नक्कीच मी अनेक व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. जे नवीन स्टुडंट आहे ना नक्की पहा, कारण की मी PDF टाकलेली आहे टेलिग्रामवर. मी काय खोटं बोलत नाही.
की माय आले बा मी असं केलं तसं काही नाही. PDF टाकलेली आहे, फोटो टाकलेला आहे, प्रश्न लावलेला आहे, तुम्ही सुद्धा चेक करा. आणि जर तुम्ही अभ्यास करायचा असेल त्याच्या प्रश्न करायचा. सायन्स आणि इकॉनॉमिक्सच्या साठी काही क्लास लावायची गरज नाही आहे तुम्हाला. तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले ना 24, तुमचे फिक्स 10 प्लस मार्कच भेटणार आहे तुम्हाला. तुम्ही पहा एकदा. मी जे घेतो ना, मी PIQ ओरिएंटेडच घेतो आणि मी स्वतः स्टुडंट असल्यामुळे स्टुडंट कुठं चुका करतात कुठं नाही हे मला सर्व माहीत आहे. कसं मी प्रयत्नच केला आहे. आणि तुम्हाला माहित आहे का, मला कंबाईंड 24 मध्ये किती मार्क होते? 71 मार्क होते प्रीला. कंबाईंड ग्रुप बी 25ला 60 होते. आता सुद्धा नाही का जवळपास तितक्याच दरम्यान आहे मला. परंतु मी सांगण्याचं तात्पर्य काय, माझी रिव्हिजन झालेली नाही. जी मी पूर्वी जे केली त्याच्यावरच गेलो. सायन्स जे शिकवतो तेच. मी फक्त करंट वाचलं, पण करंटचा काही इतका फायदा झाला नाही. आणि मॅथ अँड रिजनिंग माझं नाही का जसं मुलं इतर स्टुडंटचं राहते तसं नाही आहे. माझी रिव्हिजन नाही झाली, मी केलं परंतु मला त्याच्यात जास्त पकड नाही माझी. खरं सांगणं म्हणजे मॅथ अँड रिजनिंग मध्ये मी 10 मार्क घेऊ शकतो. 10, 12, सोपा आला 14, 13, 12 असं. आणि यावर्षी मला वाटते 10 बरोबर आहे तिथं माझे. परंतु काही क्वेश्चन मी अटक सोडवलेले होते आणि काही मी या लॉजिकनं मारले होते 2 क्वेश्चन. परंतु ते लॉजिकचे काही म्हणजे बरेच चुकले माहिती त्याच्यात लॉजिक. परंतु 2-3 आलेले आहे. असं पकडून 10 बरोबर येत आहे माझीवाली. परंतु मी बी नाही का ज्यावेळेस पेपर सोडवायला घेतला मी लास्टचे माझ्यापाशी 10 ते 12 मिनिट होते खरं सांगणं म्हणजे. आणि माझे GH चे 15 गोल नाही का राहिले होते आणि माझे 20 क्वेश्चन नाही का मॅथचे राहिले होते. खरं सांगणं जवळपास म्हणतो ना 30 क्वेश्चन राहिले होते माझीवाली. मी सोडवला ना पेपर तर मी फास्ट मध्ये पहिले काय केलं, ते गोल करून टाकले GH चे आणि शिफ्ट झालो कुठं माहित आहे का मॅथवर. मॅथले जवळपास मला माहित आहे का मी 7-8 क्वेश्चन मी सोडवले जे मला जमले नाही, लगेच सुटले माझ्या काही. परंतु काही क्वेश्चन मध्ये मी तयारी होती पण मला सुटले नाही खरं सांगणं म्हणजे. परंतु मी लगेच पर्यायाने गेलो, मी येणं त्यानं गेलो, मला आले ते वेळेवर. नाही तर सुटत नाही माझ्या याच्यावर. मी काय म्हणतो, मला आता मी बऱ्याच एक्झाम दिलेल्या आहे. राज्यसेवा 3 वेळा दिली आहे मेन्स. ग्रुप बी मी 10+ वेळा दिलेली आहे मेन्स. ग्रुप C ला मेन्सली आहे. परंतु कसं आता पूर्वी कसं होतं, पूर्वी खूप वेळ होता पूर्वी तर त्यावेळेस माहिती नव्हतं डायरेक्शन कसं होतं. पण यावर्षी आता कसं झालं, पेपर मी मेन्स देतच आहो मी. परंतु कसं आता वेळ नाही, म्हणजे वेळ नाही आहे. जसं जबाबदाऱ्या वाढल्या असं बऱ्याच गोष्टी आहे. पूर्वी माहीत होतं 24 तासपैकी 10 तास अभ्यास करू, पण युजलेस होता. यावेळेस सर्वच माहीत आहे परंतु वेळ नाही. आता कसं तेच म्हणत आहो मी, तुम्ही आमच्या चुकातून शिका. कारण की तुम्ही जर शिकले तर तुमचा फायदा आहे. हे जे मी बोललो ना हे फक्त आत्ताच्या एक्झाम बद्दल आहे. तुम्ही राज्यसेवेची बिन PDF टाकलेली आहे आपल्या ग्रुपवर, PDF मध्ये पहा, तिच्यातही क्वेश्चन आलेली आहे. ग्रुप B मेन झाली तिथे सुद्धा क्वेश्चन आलेली आहे. आणि ग्रुप C ची झाली ना त्याच्यात बी 17-18 प्रश्न आले इकॉनॉमिक्स आणि सायन्स पकडून. सांगायचं काऊन म्हणजे कारण आहे की बा तुमचा फायदा झाला पाहिजे. ते फ्री ऑफ कॉस्ट आहे हे तुम्ही लक्षात घ्या. नाहीतर कसं आहे, आपण आपला वाचते काय, आपण मोठमोठे क्लास लावले तर आपल्याला मार्कमध्ये फायदा होईल असं नसते. जोपर्यंत तुमचे PIQ होल्ड येत नाही, PIQ म्हणजे PIQ वर होल्ड येत नाही, PIQ नुसार तुम्ही पाहत नाही, कोणाचा क्लास करा. म्हणजे तुम्ही नामवंत क्लास करा ना, जर तुम्ही PIQ नाही सोडत असन, PIQ नुसार लिंक करत नसन, तुमचा काहीच फायदा नाही आहे खरं सांगणं म्हणजे. आणि आपण जे व्हिडिओ घेतले ना तर तुम्हाला तिथंच कळून जाते की बा दूध का दूध पाणी का पाणी, असं साध्या शब्दात सांगायचं झालं तर. कारण की आपण नाही का जास्त व्हिडिओ नाही टाकले, आपण एक्झाम ओरिएंटेड टाकले. काही व्हिडिओ आपल्याला टाकायची होती पण वेळेअभावी टाकण्यात नाही आले. परंतु तुम्ही जर ते पाहिलं ना नक्कीच तुम्हाला इतक्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे मी की ते ज्या व्यक्तीचं ते सब्जेक्ट बी नसेल ना त्याला इझी जाईल. लक्षात घ्या, सांगायचं असं काही मोठेपणा नाही आहे. परंतु तुम्ही नाही का एकदा चेक करा, क्रॉस चेक करणं, व्हेरीफाय करणं हे तुमचं काम आहे. आता आपण येऊ आपल्या विषयावर, बराच व्हिडिओ मोठा होईल लक्षात घ्या. आणि कट ऑफ तर कमी येणार आहे 100%. मागचा 51.25 होता, यावर्षीचा जवळपास 46 ते 48च्या दरम्यान लागण्याचा शक्यता आहे ओपनचा. हे तुम्ही कसं म्हणतात, मी प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला सांगतो की कोणता प्रश्न नाही का लॉजिकचा होता, कोणता बा तुम्हाला येत होता, कोणता चुकत होता, हे सर्व सांगतो आता पेपरमध्ये. फक्त हे पहा, थोडं पेपरबद्दल सांगतो. पेपर हा मॉडरेट टू टफच म्हणता. लेंदी पेपर होता, त्यामुळे काय झालं, अटेम्प्ट कमी झाला बऱ्याच जणांचा, लेंदीच होता आणि वेळ पुरला नाही. आणि मी पूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं की पेपर जो आहे राज्यसेवाचा जे झालेला आणि कंबाईंड मेन्सचा झालेला आहे, पेपर सेटर एक आहे. कारण की त्यानं विद्यार्थ्यांना जाणून घेतलं की बा कुठं पाय चुकते आणि त्याला कट ऑफ कुठतरी कमी आणायचा आहे. जे पूर्वी जाय त्याच्यापेक्षा कमी आणला आणि स्मॉल गोष्टी चुकलं, हेच उद्देश होता. आणि पेपर सेटर एक आहे. मी त्या ह्याच्यात बार सांगू की राज्यसेवेचा पेपर सेट आणि आपण काही लॉजिक टाकले होते कंबाईंडसाठी 4 महिन्यापूर्वी, हे 2 व्हिडिओ पहा आणि तुम्ही लावून पहा. ज्या स्टुडंटनी पाहिला नक्कीच त्याला फायदा झाला असेल. कारण की त्याच्यात मी जे बोललो तर त्याच टाईपचे
म्हणजे प्रश्न होते काही काही, लक्षात घ्या. त्यामुळे अटेम्प्ट केलं, वेळ पुरला नाही हाय. आणि मॅथ अँड रिझनिंग जे आहे टाइम नाही मिळाला, एक सर्वात महत्वाचा आहे. कॅल्क्युलेशन मध्ये टाइम लागला, एकंदरीत कट ऑफवर याचा परिणाम होणार आहे. मागील वर्षी कसं झालं, आपण मॅथ अँड रिझनिंगला वेळ म्हणजे बऱ्याच जणांना पुरला होता 12, 13, 14 पर्यंत, पण असं यावर्षी झालं नाही. आणि हेच आपल्याला काय म्हणतो, इथं आपल्या इथं 5-7 मार्क नाही का हेच ठरवणार आहे कट ऑफ. आणि करंट कसं होतं 2024चं विचारलं, कोणी करणार का? 4-5 क्वेश्चन होते इजी, 4 क्वेश्चन, बाकी क्वेश्चन होते हार्ड टफ, माहीत असणं अपेक्षित नाही आहे. ते घेऊ आपण कोणते होते तर, म्हणजे करंट आणि मॅथ्यान ज्या नाही तर आपलं कसं असते, करंटमध्ये 7-8 मार्क येऊन जाते, कसाही पेपर आला तरी, सोपा आला तर 10 येते. परंतु आता हे थोडं टफ केलं तिने, या लक्षात घ्या. प्रिव्हियस इयरला मॅथला मुलांनी 10 ते 15 मध्ये मार्क घेतले, पण त्या म्हणजे मागच्या वर्षी, पण यावर्षी तसं झालं नाही. शेवटी बऱ्याच जणांनी काय केलं, तुक्के मारले. आणि तुक्के मारल्यामुळे काय झालं माहित आहे का, एक तर चुकीचे लागले आणि त्यामुळे निगेटिव्ह मध्ये परिणाम होते जर असेच मारले तर, लक्षात घ्या. आणि घाई गडबडीने कसं वाटत होतं शेवटी, आपला अटेम्प्ट कमी आहे तर डायरेक्ट आपण काहीतरी फायरिंग करू, असाच काही होतं त्यावेळेस उद्देश. आणि यामध्ये चुकण्याचे चान्सेस जास्त असते, कारण की शेवटी हार्टबीट बऱ्याच जणांचा वाढले. असं करंटमध्ये खूप टफ होतं, मल्टिपल सेंटेन्स होते, छोट्या गोष्टी चुकलं हे सुद्धा आहे. मल्टिपल सेंटेन्स असल्यामुळे काय होते, पेपर लेंदी होते, आणि पेपर लेंदी झाल्यामुळे काय होते, अटेम्प्ट कमी होते. त्यानंतर बघा, एका प्रश्नाचा परिणाम दुसऱ्यावर होत होता. आता काय पाहू माहित आहे का आपण, ही झालं आपल्याला एवढं माहिती. आता आपण पाहू पेपर. मोठा व्हिडिओ झाला तरी नक्की पहा, कारण की चुकातूनच शिकलो पाहिजे ना आपण. आणि मी जे अप्रोच सांगतो हे मी मागचे 2 व्हिडिओ टाकले राज्यसेवा, पहा ज्या मुलांना नाही का रिझल्टमध्ये याचं असं ग्रुप सी प्री असो, मेन्स असो, पुढच्या वर्षी देत असन, या दृष्टिकोनातूनच पाहायचं. मी त्या व्हिडिओमध्ये 2 व्हिडिओ पहा. तुम्हाला जर पास व्हायचं असेल, जे मुलं कमी मार्क पडले, या दृष्टिकोनात तुम्ही पाहताय का? काही क्वेश्चन असे होते ना की ज्याला नाही का आपण काही वाचायची गरज नाही, आपोआप बरोबर येत होते. ते कसे होते ते पहा. आपण आता इतिहासचे पहा. इतिहासचा बाळशास्त्री जांभेकर क्वेश्चन रिपीट होता, क्वेश्चन रिपीट आहे, त्यानंतर सोपाच होता. आता बघा, महर्षी धोंडो केशव कर्वेचा वरचा प्रश्न, हे चुकला कोणाचा सांगतो, ज्याचा अभ्यास चांगला आहे. ज्यानं ऑप्शनचा अभ्यास चांगला केलेला आहे त्याचा चुकते. आणि बरोबर कोणाचा आहे ते माहित आहे का? हे ज्यानं नाही का लॉजिक जे म्हणतो आपण की माहित नाही सर्व बरोबर करा, हे त्याचा बरोबर आला. हे माझा चुकला आहे, कारण जे गायन कलेचे शिक्षण आहे इथं डाऊट घेतला मी, कारण की गायन कला कसं असू शकते म्हटलं मी घेतला, मी सांगत आहे चुकते. पण बरोबर कोणाचा आहे ते ज्यानं जास्त विचार केला नाही, बस तिन्ही सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, चलो ऑप्शन 3 हे त्याचा बरोबर आला, इथं त्याला भेटलं. परंतु आम्ही काय केलं, थोडा विचार केला, कारण की आयोग कसा करताय आता चूक होत आहे. तर मग मला ते जास्त हेवी ठरलं त्यावेळेस. पहिल्या वेळेस मला अबकच वाटलं, पण मग नंतर सेंटेन्स वाचले ना, गायन कला टाकलं तर नाही म्हटलं त्यानं वेगळं, त्यामुळे मी ते चुकलं. हे त्यानंतर बघा, वसाहतवादामुळे इथं काय होतं 50-50 येतं, अक लिहिणारी अबक, इथं अभ्यासाला चुकू शकते. हे टपच पकडा, ज्याचा आला बरोबर हे कोणाचा येईल, ज्यानं जास्त विचार केला नाही. एक वसाहतवादामुळे भारतात कोणते परिवर्तन झाले, इथं बऱ्याच जणांना AB मध्ये कन्फ्युजन आहे आणि ABC मध्ये कन्फ्युजन आहे. आणि ज्याचा अभ्यास चांगला आहे, अभ्यास म्हणजे बऱ्याच जणांचा आहे, परंतु जेले आपलं मन हेवी झालं, तिथं नागरीकरणाचा वेग आपण काय करू शकतो, एलिमिट करू शकतो. असं झालं असं तुमच्याबद्दल. म्हणून हे सुद्धा नाही का, या 2 प्रश्नापैकी एक टप पकडू आपण, 2 पैकी एक पकडू. परंतु ज्यानं काहीच विचार केला नाही, काय आपल्याला काहीच नाही, आपल्याला मल्टिपल ऑप्शन मारायचे आहे पॉझिटिव्ह, तर मग ते मारते अबको आणि बकड पैकी, बरोबर आहे. आणि तिथं काय म्हटलं त्याने, वसाहतवादामुळे देशी उद्योगधंद्यात वाढ होणार नाही हे सर्वच माहित होतं. त्यांनी जे ब्रिटिश सरकारनं वसाहत धोरण आणलं होतं, तिथं देशी उद्योगाचा तर असंच होणार होता ना तिथं, त्याच्यामुळे हे सेंटेन्स येतच नव्हतं. त्यामुळे ड तर चौथा पर्याय गेलाच असता. मग अबकवर तुम्ही बरोबर अब किंवा अबको पैकी मारायला पाहतो. या 2 पैकी एक पकडू आपण. टफ कसं त्या वेळेमध्ये आपण काय घेतो डिसिजन, हे लक फॅक्टर ठरते त्यावेळेस. हे लकचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला विचारलं होतं शिक्षण व्यवस्थेबद्दल, मेकाले आणि माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचा प्रश्न होता. आणि इथं सांगतो तुम्हाला, तुमचं लॉजिक चांगला असन तर हा प्रश्न टॅकल होत होता, आणि नसन तर तुम्ही 2 पर्यायामध्ये पाहिजे होते. बघा, मेकॉले आणि माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याच्याबद्दल वाचत असतो आपण, शिक्षणामध्ये जास्त वाचतो. आणि बाकीचे जे पर्याय ते वाचत असतो का आपण, नाही. ते वाचतो का आपण, एवढं वाचत नाही. तर आपल्यापैकी 2 पैकी लिहायला पाहतं, 50 आले पाहिजे तुम्ही. जर 50 येत नसेल तर तुम्ही लॉजिकवर थोडंसं तुमची म्हणजे कमजोर आहे बा, समजा तुम्ही पाहत नाही त्या लॉजिकले तसं. तर याचं माहित आहे का तुम्हाला, 2 नंबर उत्तर आहे. 2 नंबर काय,
पूर्ण नाव दिलेलं आहे, माउस 12 एज पिस्टन आलेलं आहे का, तुम्ही हे पाहू शकता. आता हे तुम्ही म्हणसाल तिथं मला जमलं नाही, परंतु आता जमाच आहे आपल्याला पुढच्या एक्झामसाठी असं विचार करायचा आहे आपल्याला. हे 2 पैकी उत्तर लिहायला पाहिजे. हे चुकलाच चालते, हा टपच क्वेश्चन पकडतो मी परंतु आता तुम्हाला जर असं आलं हे असं लक्षात घ्यायचं. त्यानंतर चुकीचं विचारलं होतं कोणतं, भगतसिंग राजगुरू. त्यानंतर मुंबईचा कमिशनर, ते तर सोपा क्वेश्चन होता कारण की तिथं सर्वात महत्त्व पुण्याचा कमिशनर कोण होता, रँड होता. परंतु जर एखादा याच्यामध्ये आपण काय म्हटलं होतं, चुकीचं आहे तर कमीत कमी राहू शकते. मग अ ब क पैकी पाय होता. नाशिकचा जे अनंत कान्हेरे आहे किती रिपीट क्वेश्चन आहे, खूपदा रिपीट आहे. आणि सॉन्डर्सवर बिन रिपीट क्वेश्चन आहे, म्हणजे रिपीटच क्वेश्चन आहे. लक्षात घ्या. हे तुम्ही जर पाहिले 21,000 जोड तुम्हाला सर्व कळून जाते. हा सोपा होता, याच्यात काय आपण पकडू नये. 1909चा मोर्ले मिंटो कायदा, लोकमान्य टिळक उत्तर आहे. हा टफ क्वेश्चन आहे, हा तुमचा अभ्यासाचा पार्ट नाही आहे. बाकीचे क्वेश्चन जे आलेले होते जसं अब्रक कोण म्हटलं, मुजुमदार यांनी म्हटलं, भोसकलं कोण, के एम मुन्शीनं म्हटलं, असे काही होते ना ते मागे आलेले आपल्याला, तर ते त्याच्यापैकी आलं असतं तर ते सोपं असता. परंतु इथं काय होतं माहिती आहे का, टफ होता. इथं बरेच जण काय लिहू शकते, मुजुमदार लिहू शकते. हा प्रश्न टफ आहे. हे झाले किती, 2 ते 3 क्वेश्चन, 2 झाले. लक्षात घ्या, 2 आणि 3 झाले. इथं आला बी नसून कोणाचा तर ते आला तुक्का, लक्षात घ्या. त्यानंतर 1857च्या बंडाबद्दल विचारलं होतं. इथं कॅनिंग लिहिणं आणि सर ह्यू रोज पैकी लिहिणं होतं उत्तर आपलं. इथं चुकणं अपेक्षित आहे. आणि इथं काय उत्तर आहे, लॉरेन्स. हे बऱ्याच जणांचं हे वाचण्याचा पार्ट नाही आहे. इथं लॉजिक होतं किंवा काहीतरी तुम्हाला कॅनिंग आणि सर ह्यू रोज यांचं काम आहे. लॉरेन्स बिन होता त्यावेळेस, लॉरेन्स तर बिन होता, परंतु आपण दोघाबद्दल जास्त असतो, कॅनिंग आणि सर ह्यू रोज. बऱ्याच जणांना सर ह्यू रोज बिन लिहिलं असन आणि कॅनिंग सुद्धा. इथं चुकणं अपेक्षित आहे, हा टफ आहे. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी जे आहे कारतुशी पण नेपाळला कोण पाठवली होती, हा क्वेश्चन रिपीट आहे. म्हणजे रिपीट म्हणजे कसं, हा प्रश्न आपण क्रांतिकारक पाहत असतो कुठं, 11वी हिस्ट्री, बरोबर आहे. तिथं तुम्ही गेले क्रांतिकारक मध्ये डायरेक्ट उल्लेख आहे, हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी नेपाळला गेले होते. तिथं आणखी 2-3 प्रिडिक्शन क्वेश्चन आहे जे आले नाही, हे आला नव्हता पण हे तुम्हाला येऊ शकते. लक्षात घ्या. इथं तुम्ही नाही का चुकायला नाही पाहिजे अशा गोष्टी, कारण की आपण 11वी हिस्ट्री आपलं सोबत असलं पाहिजे. आपण बुकलीट देताना सर्वजण तेच सांगतात. आणि इथं सांगतो तुम्हाला लॉजिक कसं होतं बघा. तुम्हाला काही माहित नव्हतं, दादासाहेब खापर्डेवर किती प्रश्न आहे, महाराष्ट्र क्रांती अमरावतीचं नेतृत्व केलं त्याच्याबद्दल आपण अमरावतीत सांगू शकतो. आणि मग 2 पर्याय होतं, 3रं आणि 4थं. आणि श्रीधर आणि यवतमाळमध्ये केलेलं आहे, हे वाचत नाही का आपण, हे तर असंच एलिमेंट होत होतं. आणि तरी माहित नाही आपल्याला. तर 2 याच्यात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरवर प्रश्न आहे. म्हणजे या 3 पैकी 4 पैकी तुम्ही उत्तर लिहायला पाहिजे. हे तुम्ही 3-4 पैकी चुकलं उत्तर, तुम्ही जर 1-2 पैकी मारलं तर काय तुमचं लॉजिक चुकत आहे समजा. दादासाहेब खापर्डे अमरावती आहे, बऱ्याचदा प्रश्न आहे म्हणून आपण नाही का 3 नंबर मारायला पाहिजे, हे लॉजिक आहे. परंतु हा अभ्यासाचा पार्ट आहे, हे PIQ आहे. आणि आता यापूर्वी प्रश्न कसा आलता माहिती आहे का, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे कोणाचे समकालीन होते किंवा कोणाचे जवळचे होते. तर लोकमान्य टिळक उत्तर दिलं तर ऑप्शन मध्ये महात्मा गांधी होते, त्यावेळेस आलता हे जुना. आता तुम्ही पाहिलं ना 4-5 वर्षापूर्वी आला होता. आणि यांच्याबद्दल आणखी आलं तर नवा काळ वृत्तपत्र कोणाचं आहे, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांचंच आहे. आणि काळ कोणाचा आहे, शिवराम परांजपेचा आहे. हे आपण PIQ अनालिसिसचा पार्ट आहे क्वेश्चन. आहे PIQ रिपीट नाही म्हणत, PIQ अनालिसिसचा पार्ट आहे. अनालिसिस म्हणजे काय, प्रश्न आलता कृष्णाजी क्रांतिकारकावर, आपण जातो कुठे, स्टेट बोर्ड आणि आपले PIQ वर, हे लक्षात घ्या. आता मोठा व्हिडिओ होईल. न्यायमूर्ती गोपाळकृष्ण गोखले, इथं काय झालं माहिती आहे सांगू का, इथं बरेच जणांना लेंदी प्रश्न आहे, टाइम लागला असं. आणि इथं कसं आहे, तुम्ही इथं वरीलपैकी सर्व नव्हतं, वरीलपैकी सर्व असतं तर बरेच जण तिथं घेत होते. परंतु हा क्वेश्चन काय झालता, हे ऑलरेडी नाही का सार्वजनिक सभेचा सचिव होता, आलेला आहे क्वेश्चन. पुणे सार्वजनिक सभेचा हे आपण नाही म्हणू शकत त्रैमासिक, परंतु जनरल होतं. पण 1900 साली केंद्रीय कायदेमंडळाचा सदस्य होता. हा क्वेश्चन रिपीट आहे. कुठं मेस लिहिलेली आहे, तुम्ही जर PIQ पाहिले तर रिपीट आहे. परंतु आता तिथं जर आपल्याला आठवलं नाही 1900 आहे का 1902 आहे तर आपला चुकू शकते, हे याचा सोर्स टाकीन. परंतु हे टप पकडा किंवा कोणाचा आला असेल ज्याचा अभ्यास PIQ होल्ड आहे ते. इथं कसं आयोग स्मॉल चुकत आहे. आता स्मॉल कुठे चुकत आहे माहिती आहे का, जिथं तुमचे PIQ आलेले आहे. आता जर मी म्हटलं उदाहरणार्थ पकडतो, आयटक आली, आयटकची स्थापना कधी झाली, तर मी टाकला पर्यायामध्ये 31 ऑक्टोबर 1920, 21 ऑक्टोबर 1920, 31 सप्टेंबर 1920 आणि 31 ऑगस्ट काहीतरी असं टाकलं मी. आता तुमचं काम काय, फिक्स पार्ट पाहिजे. 31 ऑक्टोबर आहे, तुम्ही म्हटलं की 21 ऑक्टोबर आहे, मी कन्फ्युजन काऊन नाही पाहिजे. तिथं 1 पेजची माहिती आणि आयटकवर
प्रत्येक पेपरमध्ये क्वेश्चन आहे, प्री पहा मेन्स पहा. मग इथं चुकणं अपेक्षित नाही आहे तुमचं PIQ मध्ये, हेच सांगायचं आहे. आता हे कोणाला वाटत असेल की एवढं नाही राहत लक्षात, परंतु आता आपल्याला असं करायचं आहे 1900, कारण की रिपीट आहे. मी ज्यावेळेस सोर्सला तो समजेन, परंतु टप पकडून घ्यायला कोणाचा बरोबर आला असं ना. आणि हे 31 ऑक्टोबर 1920 आयटक सोपा कॅटेगरीतला आहे. आणि मी सुद्धा त्या PIQ टाकले होते ना आपल्या मागचाच कंबाईंड मध्ये प्रीले, मी तिथं व्हिडिओ टाकला टेलिग्रामवर. मी तिथं काय म्हटलंय पूर्ण सेंटेन्स मी बोललो तिथं, कारण की हे गाठाडमधली आहे. आणि तिथं मी तुम्हाला तोंडी सांगितलं, ते व्हिडिओ शॉर्ट म्हणून टाकलेला आहे, सोपा कॅटेगरीतला आहे. जर कोणाला हार्ड, आणि इथं आपलं काय कमीत कमी चुकीचं आहे म्हणजे काय, बड तर चुकीचंच नसणार आहे. अ क ब पैकी तुम्ही उत्तर मारायला पाहिजे. हा जवळपास 5 क्वेश्चन आपले कोणते आहे, हिस्ट्रीचे आहे. त्यानंतर भूगोलचे बघा, भूगोलचा एक बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, यावेळी हे टफ आहे क्वेश्चन. त्यानंतर तलावाचे शहर. आता इथं जर कोणाला समजलं नाही तलाव, इथं काय यांनी कन्फ्युजन केलं नाही खरं सांगणं म्हणजे. यांनी जर टाकलं असतं ना काय भंडारा गोंदियापैकी, तिथं पोरांनी तेच मारलं असतं, कारण की तलावांचा जिल्हा आपण त्याला म्हणतो. आणि इथं बघा, तुम्हाला काही माहीत नसतं तर पुणे आणि ठाणेपैकी उत्तर मारायला पाहिजे. का पुणे ठाणे रायमिंग वर्ड्स आहे का, इथं 50 आले असते तुम्ही, लक्षात घ्या. परंतु इथं कसं, एक तर तलाव शहर माहीत पाहिजे, मुशी जातीचे गवत आपण वाचत असतो. तुम्ही पा PIQ मध्ये वन संपत्ती काढा, तिथं लिहून आहे मुशी जातीचे गवत सुगंधी म्हणजे सुगंधी द्रव्यासाठी वापरलं जाते, हे तिथं PIQ आहे. तुम्ही पाहिला ना तुम्हाला येईन आयडिया. त्यानंतर महाराष्ट्र ईशान्य भागात कोणत्या टेकड्या आढळतात. आता बघा बरं, ईशान्य कुठं आहे, आई म्हणजे आग्नेय खाली, ईशान्य इकडं. म्हणजे महाराष्ट्राच्या ईशान्य भागात कोणते जिल्हे आहे, भंडारा गोंदिया आहे का नाही. आणि भंडारा गोंदियामध्ये काय दरेकसा टेकडे आहे, हे PIQ आहे ना. दरेकसा टेकडे आपल्याला आलेले आहे 2-3 वर्षापूर्वी 20 मध्ये, पाहून घ्या. आणि इथं काय विचारलं, कोणत्या भागात, सातमाळा गाणना करेन कुठे आहे, नंदुरबार कुठे येते, वायवेली येते वर, पहा ना हे. आणि हे आपल्याला प्राकृतिक भूगोलचा प्रश्न, आणि यापूर्वी बिन आलेली आहे, जुनी आलेली आहे. जवळपास म्हणतो ना मी 20, 21, 16, 17 प्रश्न आलेले आहे. मी लावतो तुम्हाला, क्लिअरच होईल नंतर नवीन स्टुडंटला खास करून. हा क्वेश्चन सोपाच होता. त्यानंतर ठाणेचा टफ होता समजा नाही आला तर. आणि प्रशासकीय विभाग विचारलं ना आपल्याला कोणते जलाशय, हा टफ क्वेश्चन आहे, हे चुकू शकते. त्यानंतर तापी, पूर्णा हे नद्या थोड्या कशा होत्या, ऑड होत्या. परंतु तुम्ही जर पेपर पायसान ना PIQ मी टाकीन ना, तुम्ही म्हणता सिंदफणा बिंदुसरा ऑलरेडी विचारला आहे तिने PIQ मध्ये, तुम्हाला दाखवीन. तापीवर बोरियल, नळगंगा, पूर्णा, मांजराची घरणी. हे जे घरणी आहे ना हे माहीत नव्हतं आपल्याला, पण बाकीच्या माहीत पाहिजे हे, कारण की आपल्याला यापूर्वी तापी नदीच्या उपनद्यावर क्वेश्चन आहे. कोणतं, जसे की पांझरा, गोमती आहे का नाही, गिरणा. त्याच्यानंतर आहे आपल्याला काशी, गाढो, नंद, मोरणा हे नद्या आहेत त्यांच्या तापीच्या. त्यानंतर चंद्रभागा, भुलेश्वरी, नंद, वान हे उजव्या बाजूचे आहे. त्यानंतर काटेपूर्णा, मान हे नद्या आहे. कुठं आपल्या पुस्तकमध्ये हे आपल्या तापी नदीवर बारबार प्रश्न देणार, पण तिथं चुकणं अपेक्षित आहे का, नाही आहे. हा क्वेश्चन जरी तुमचा तिथं जर चुकला असन तर तुम्ही 2 पैकी आणि 4 पैकी आलं पाहिजे होता, लक्षात घ्या. याचं उत्तर म्हणजे 3 आहे ना उत्तर याचं, तर इथं तुम्हाला कॉमन न काही 1-2 पर्याय तुमचे कटत होते, लक्षात घ्या. परंतु हे प्रश्न आपल्या अभ्यासाचा आहे, यापूर्वी याच्यावर बरेच प्रश्न आहे, हे काही टफ प्रश्न नाही आहे. त्यानंतर ही सियाचीन हिमनदीवर हा टफ क्वेश्चन आहे. इथं बऱ्याच जण ड्रँग लिहिलं असन, तर हे चुकणं अपेक्षित कारण की टफच होता. त्यानंतर बघा, एक जनगणनेचा प्रश्न आहे. हे आपल्याला जो आलता ना 15.99, हा रिपीट क्वेश्चन आहे. पहिलं सेंटेन्स तर किती रिपीट आहे, भारताचा 17.64 आहे. आता इथं काय माहित पाहिजे माहित आहे का तुम्हाला, मुस्लिम लोकसंख्या 10.6 आहे का हे माहित पाहिजे नव्हतं. खरं त्यांनी जर 2011चा उल्लेख काढला असता तर राज्यातील ते दिली होती ना 12,23,72,972, हे तुमचं मग बरोबर असतं. परंतु इथं काय पाहतो 2011 किती दावा असतो आपण, 11,23,74,333 किती वाजतो. आणि क्षेत्रफळ किती टक्के, 9.29. ऑलरेडी रिपीट क्वेश्चन आहे हे क्वेश्चन 2. आणि जनगणना 11ची विचारताय, नाही की 26ची विचारताय. 26 मध्ये झालं बा सध्याचे आकडे नाही, म्हणून हा विधान त्या ह्याच्यानं चुकत होतं तुमचं. पण उत्तर पाहिलं ना ते एलिमेंट केलं तर बरोबर येत होतं अक. कारण की आपल्याला ड जे आहे ना ते चुकीचं आहे, पण ते ड चुकीचं तिथं माहित नव्हतं, हे बरोबर विरुद्ध राहायचं होतं. परंतु आपल्याला ब माहित पाहिजे होतं, ब आणि अ 100%, कारण की आपला अभ्यासाचा पार्ट आहे. हे तुम्हाला वाटत असन पण हे सत्य आहे. हे असं पहा तुम्ही, नक्की फायदा होईल तुमचा. त्यानंतर शहराचे एकत्रीकरण, हा आउट ऑफ क्वेश्चन होता, परंतु लॉजिकनं बऱ्याच जणांचा बरोबर येऊ शकते. मुंबई, नवी मुंबई. आता हे सौर ऊर्जा प्रकल्प आहे ना, हा बऱ्याच जणांना म्हटलं असं टफ आहे. मी टप्पा करतो त्यांना, जवळपास किती क्वेश्चन 5 आहे टफ 10 पैकी. परंतु
हा प्रश्न रिपीट आहे. ऑलरेडी आयोगाने विचारलं होतं की बा उत्तर महाराष्ट्रातील सौर ऊर्जा प्रकल्प साक्री कोणता आहे बा, तर साक्री होतं. ते मी मेनचा प्रश्न आहे, मी ज्यावेळेस घेईन ना तुम्ही म्हणसाल हो, आणि साक्री होतं आणि ते धुळेमध्ये आहे. हे प्रश्न रिपीट आहे, परंतु तिथं जर तुम्ही वाचण्यात नाही आलं तुमचं, तर तुमचं हे चुकू शकते. मी प्रश्न टाकल्यावर सांगतोय बरोबर 5 प्रश्न आहे. हा व्हिडिओ लेंदी होते, लक्षात घ्या. प्राथमिक तूट रिपीट क्वेश्चन आहे, हे सोपं आहे. त्यानंतर बघा, आता मी काही इकॉनॉमिकचे जे 11 क्वेश्चन सांगितले ना, हे फिक्स आहे. कोणते ऑलरेडी आपल्या लेक्चरमधून आले, परंतु याच्यात तुमचे किती मार्क येत होते इकॉनॉमिकचे सांगू का? 13-14 मार्क येत होते. ते कसे सांगतो पहा. एक प्रश्न आलता लेखाशास्त्रात, लेखा या शब्दाचा अर्थ विचारला होता, बरोबर आहे. तर मी काय म्हटलं पहा, 2, 3, 4 वाचल्यावर काय करते, केवळ 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 काय बोल म्हणजे निगेटिव्ह आहे ना. व्यवहारांची ओळख, नोंद, वर्गीकरण आणि संक्षेप करणे, किती बिग सेंटेन्स बी नाही आणि किती त्यांनी एक्सप्लेनेशन करून दिलेलं आहे. हे काय आपण याचा अभ्यास करत असतो का? नाही, आपल्याला अभ्यास करत नाही. लॉजिकनच बरोबर येते हे क्वेश्चन, हे चुकला नाही पाहिजे. हा लॉजिकचा आहे. हे असे क्वेश्चन पकडलं तर 12 येते ते. त्यानंतर बघा 2023चा 7 प्राधान्य क्षेत्र सप्तर्षीपैकी जे विचारलं होतं, हा क्वेश्चन 2023चा रिपीट आहे. ग्रुप बी चा का सी चा हे सेंटेन्स विचारले आणि हे यायलाच पाहिजे, कारण की रिपीट क्वेश्चन आहे. आणि इथं बघा, इथं पहा, तुम्हाला जर माहित नसलं तरी लॉजिकनं जाते. बघा सर्वसमावेशक विकास, बघा व्यापार विकास, सर्वसमावेशक विकास आहे, 2 पर्याय. हरित वृद्धी, युवा शक्ती तुम्हाला माहीतच आहे, परंतु तुम्ही तिथं डाऊट घेतलंच असं सर्वसमावेशक किंवा व्यापार विकास. आता सर्वसमावेशक विकास आहे, इन्क्लुझिव्ह आहे डेव्हलपमेंट. म्हणजे काय, सर्वसमावेशकचा अर्थ काय, सर्वांना सामावून घ्यायचं. किती म्हणजे किती मोठी संकल्पना वाटते. आणि हे कसं वाटते, व्यापार विकास एक स्पेसिफिक वाटत आहे, म्हणून चुकाचा आहे. जर हा प्रश्न असा आला असता की वरीलपैकी सर्वपैकी, तर त्यावेळेस आपल्याला चूक होण्याची अपेक्षा होती, पण इथं चुकण्याची अपेक्षा तर नाही. हे 13वा प्रश्न आहे, हे इझी आहे, रिपीट आहे. रिपीट म्हणजे आपल्याला चुकणं अपेक्षितच नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस मी सोर्स टाकीन तेव्हा पहा आणि तुम्ही सुद्धा स्वतः पहा. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न रिपीट क्वेश्चन आहे, याच्यावर मी घेतलेलं आहे. आणि इथं बघा दुहेरी मोजमाप आपण वाचत असतो, याच्यात टाळले जाते. याच्या मर्यादावर आपण व्हिडिओ घेतला नाही, परंतु राज्यसेवा मेन्सले पायसांना तुम्ही 21,000 मध्ये ऑलरेडी प्रश्न यायचा मर्यादावर. परंतु असं वाटलं नव्हतं त्यावेळेस, कसं आपण नवीन होतं ना, तर आपण काही महत्त्वाचं घेतलं, परंतु ते आपण टाकू मर्यादाचा थोडा ॲड करू ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तेवढं. आणि राष्ट्रीय उत्पन्न प्रवाह आहे विचारलं होतं त्यांनी 2023-24 का 22 मध्ये ग्रुप सी ले. तर राष्ट्रीय उत्पन्न रिकामी जागा काय आहे, पर्यायामध्ये प्रवाह साठा होता, त्यावेळेस उत्तर दिलं तर प्रवाह. आता काय दिलं, राष्ट्रीय उत्पन्न साठा आहे, विधान चूक आहे. हे तुमचा PIQचा पार्ट आहे. त्यानंतर घसारा वजा NDP, GDP, NNP, GNP, याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ आहे, ऑलरेडी मागच्या वर्षी 24 मध्ये प्रश्न आहे, ग्रुप बी लेच आहे. हे येणं बरोबर आहे. हे मग सोपा कॅटेगरीतला, हे नाही चुकला पाहिजे. त्यानंतर आपल्याला विचारलं होतं औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकावर क्वेश्चन होता 5.8 13%. हे हा क्वेश्चन दोन्ही जर बरोबर दिलं असतं आयोगानं, इथं लॉजिक आहे, इथं दोन्ही बरोबर जायचं. इथं जर चुकत आहे तुम्ही, तर त्याचा अर्थ काय होते माहिती आहे का, तुम्हाला माहित आहे की बा 5.8 आहे का 13 आहे, हे तुम्हाला माहित आहे. हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित नाही आहे. हे विद्यार्थी म्हणून इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह जायचं. इथं पाहिजे होतं तुमचं उत्तर बरोबर, पण आयोगाने दिलं म्हणजे इथं चुकणं अपेक्षित. हे मी राज्यसेवेचा पेपर झाला त्याच्यामध्ये, आणि आता हे मी 4 महिन्यापूर्वी व्हिडिओ टाकला, ते व्हिडिओ मी टेलिकॉम, हे व्हिडिओ पहा. मी म्हटलं राज्यसेवेचा जरी पेपर झाला कंबाईंडली हेल्पफुल ठरणार आहे. हे तुम्ही पाहिला असेल, त्याला कळलं असेल, कारण की या गोष्टी नाही का अभ्यासानं, हे अभ्यासाच्या गोष्टी नसतात. हे अभ्यास नाही, याच्यावर तुम्ही कधीच अभ्यास करायचा नाही, याचा माहिती वाढवत नाही. घटक कोणते वाढवायचे, राष्ट्रीय उत्पन्न, त्याच्यानंतर बेरोजगारी, दारिद्र्य, हे प्रश्न सांगेन जे सोपे म्हणताव ना, हे रिपीट आहे. ह्याच्यावर तुमची पकड पाहिजे, ह्याच्यात चुकलं नाही पाहिजे तुम्ही. आणि तुम्ही हे मी सांगितल्यावर तुम्ही असं ॲनालिसिस करा तुमचं किती बरोबर येत आहे. हे PIQ बोलतो ना मी, PIQ हे असे बरोबर येत आहे का, तुमची टोटल किती जाते माहिती आहे का, 15 ते 20 मार्क तुमच्या प्लसच राहणार आहे. तुम्ही पहा. त्यानंतर बघा दारिद्र्य निर्मूलन योजनेवर आलता प्रश्न, हा क्वेश्चन रिपीट आहे. मी आपल्या टेलिग्रामवर टाकलेला आहे, आपल्या PDF मध्ये. हे दोन्ही प्रश्न रिपीट आहे आणि दोन्ही प्रश्न बरोबर आले पाहिजे होते. इथं तुम्ही चुकाचाच अपेक्षा नाही. अशी कोणती योजना 1990 मध्ये कोणतीच योजना नाही आहे. तुम्ही पाहिले ना व्हिडिओमध्ये, तर मी डिटेल घेतलं PIQ. डिटेल म्हणजे म्हणण्याचा काय, 2च पेजची माहिती आहे. 2 पेजची माहिती आहे, म्हणजे एका याच्यावर एक व्हिडिओ आहे भाग 1 आणि दुसऱ्या याच्यावर दुसरा आहे, आणि 2 याच्यावर मी PIQ पूर्ण लावले मॅक्झिमम. तर त्याच्यातून तुमचा ते सॉल्व्ह होते.
आणि हे प्रश्न असे चुकणं नाही पाहिजे आपले, हे चुकले तर बाहेरच फेकते. आता तुम्हाला जर आठवलं नाही ते वेगळी गोष्ट आहे, परंतु हे PIQ आहे, PIQ मध्ये चुकायचं नाही. मी बऱ्याच दिवसापासून तेच सांगत आहोत. त्यानंतर बघा महेंद्र देव आणि रवी हे चुकणं अपेक्षित आहे. याचं जर उत्तर आयोगाने ब कडं दिलं असतं तर बरेच जण बरोबर येते, पण इथं ब दिलं, इथं चुकू शकते माणूस. कारण की आपल्याला महेंद्र देव, पण तिथं आपण रंगराजांबद्दल विचार करू शकतो हा, की रंगराजांमध्ये सदस्य होते ना महेंद्र देव. त्यानंतर हा टफ क्वेश्चन हा. त्यानंतर लोकसंख्या लाभांश, आपण लोकसंख्या वाढवर विचारलाय आणि हा क्वेश्चन रिपीट आहे. तुम्ही पहा व्हिडिओ पहा, पण नक्की जे नवीन आहे ना नक्की पहा, फायदा होईल हा. हे प्रश्न आहे रिपीट. पहिले PDF पहा, म्हणजे PDF पाहिल्यानं काय होते, तुम्हाला विश्वास वाटते की बा व्हिडिओ मधून बोलत आहे का खरं आहे. व्हेरीफाय करायचं बा, व्हेरीफाय केल्याशिवाय कोणताच क्लासवर लक्ष द्यायचं नाही हा, लक्षात घ्या. कारण की आपल्याला कसं आपण एवढा वेळ देतो, चांगला आपला वेळ गेला पाहिजे. अर्थसंकल्प विकासोत्तर खर्च म्हणजे नॉन डेव्हलपमेंट खर्च, हे मेन्स लेवलचा क्वेश्चन असतं. हे मेन्सले बरेचदा प्रश्न आलेले आहे. डेव्हलप, नॉन डेव्हलप, विकास, अविकास, उत्पादक, अनुत्पादक खर्च. आणि हा क्वेश्चन मी आपल्या व्हिडिओमध्ये सार्वजनिक वित्तामध्ये घेतलेला आहे. मी PIQ सुद्धा लावलेली आहे आणि तिथं मी सांगितलं होतं हे काय येते काय नाही. आणि त्याच्यामध्ये म्हटलं जे विकास खर्च कोणता, आरोग्य, शिक्षण याच्यावरचा जो खर्च असतो तो विकास असतो. तसं हे ऑलरेडी PIQ आहे. मी जे बोलत आहोत PIQ लावलेले आहे आपल्या PDF मध्ये, तुम्ही एकदा पहा. हा सोपा होता. जर कोणाला हार्ड गेला असेल तर हे सर्व इथं चुकू होऊ शकते, इथं वरीलपैकी सर्व लिहू शकता, वरीलपैकी सर्व, म्हणून हे चुकलं असेल. कारण की मी सांगत आहे लॉजिक, काही विचार नाही केला आपण केलं तर लॉजिक. कोणाला आलं विकास तर माणूस चुकलं. जसं आपल्याला हेच नाही का हो, कर महसूल, करेतर महसूल, असा टाईपचा प्रश्न आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पहा, आपल्याला पहा बहुराष्ट्रीय कंपनीवर ऑलरेडी राज्यसेवा मेन्सले प्रश्न आहे. मी म्हणून म्हणत असतो राज्यसेवेचा पेपर पाहायचा, परंतु हा क्वेश्चन आउट ऑफ आहे हा, लक्षात घ्या, तुमच्यासाठी आहे. परंतु ही आपल्याला नाही का लेंदी, आपण काय म्हणतो लेंदी म्हणतो आपण, परंतु हा प्रश्न सोपा होता. हे आपल्या लॉजिकनच येत होता. ते कसा पहा, विधान विचारलं बघा. मी आता जे बोलत आहो ना, तुम्हाला काही जणांचं वाटत असेल हे की बा सर काही म्हणताय काही नाही, परंतु हे अप्रोच लक्षात घ्या. कारण की अप्रोच तुम्हाला नाही का या एक्झाममध्ये काढण्यासाठी फार हेल्पफुल ठरणार आहे हा, लक्षात घ्या. पहिलं बघा, बहुराष्ट्रीय कंपन्या बलाढ्य संस्था असतात, म्हणजे मोठ्या संस्था असतात, बरोबर आहे. कारण की बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे काय, जे आंतरराष्ट्रीय लेवलवर असते. त्यानंतर त्यांचा विस्तार द्वारे जगभर जाळे पसरतात. बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे काय, जगभर जाळे, पॉझिटिव्ह आहे, बरोबरी. त्यानंतर पहा हे पॉझिटिव्ह आहे, तर मग तुमचे पर्याय BC CD जात होतं. बी वरून काऊन म्हणतात बी कट होत होतं बघा. बहुराष्ट्रीय कंपन्या एकाच प्रकारच्या उत्पादना विशेषण करून नफा कमवतात. आता तुम्ही सांगा, बहुराष्ट्रीय कंपन्या आपण एवढ्या वस्तू वापरतो, मी Amazon, मिशोवरून, इथं काऊन वापरता, स्वस्त आहे. एकाच प्रकारच्या वस्तू आहे का, अनेक प्रकारच्या वस्तू आहे, अनेक प्रकारच्या याच्यामध्ये त्यांनी नाही का हे केलेलं आहे, काय म्हणते पकड केली आहे, फोकस केलेला आहे, म्हणून आपल्याला काय स्वस्त भेटत असते. एकाच प्रकारचे हे किती निगेटिव्ह वाटत आहे. इथं अनेक प्रकारच्या एकाच प्रकारचे विशेषीकरण, आपण म्हणत असतो विविधता आहे त्यांच्यामध्ये, हे निगेटिव्ह होतं. हे तुम्हाला जरी कळलं नसेल आता, पण लक्षात घ्या ही विधान चूक आहे. बी गेलं तुमचे 1 आणि 2 पर्याय चूक आहे आणि ऑप्शन तुम्हाला AD भेटते. आणखी बघा, पूर्ण बहुराष्ट्रीय कंपन्याचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे. आता तुम्ही सांगा, विकसनशील म्हणजे भारतसारखा देश असा आहे का, बहुराष्ट्रीय कंपन्या विकसनशील मध्ये आहे, विकसित आहे, अविकसित देशात सुद्धा आहे. हे थोडा कसा आता नॅरो दृष्टिकोन होता, परंतु जाऊ दे, आपल्याला ते माहित नाही. चौथ्यावर या, बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनाच्या संशोधन विकासावर खूप भर देतात. किती संशोधन विकास करतात, किती पॉझिटिव्ह वाटत आहे आणि इन्क्लुझिव्ह वाटत आहे, म्हणून हा प्रश्न हे लॉजिकचा होता. हे मी सांगत आहे, लॉजिक फार बेटर आहे. तुम्ही म्हणसान लॉजिक नव्हतं, होतं, अप्रोच होता. जसा राज्यसेवेचा अप्रोच होता, येले सुद्धा अप्रोच होता. हे पहा, तुम्ही जर असं जर इथं चुकत असाल तर असं चुकाले नाही पाहिजे तुम्ही. हे कारण की चूक जी आहे, तुम्ही 2 वर्षानं जरी एक्झाम दिली ना, हे चूक सेम होणार आहे तुमच्यासाठी हा, लक्षात घ्या. सरकारी बँक, रिझर्व्ह बँकची कामं रिपीट क्वेश्चन आहे, आपण घेतलेलं आहे. शेअर बाजार, आता पहा नो, हे वाचल्यावर तुम्ही चलनविषयक धोरण, मॉनिटरी पॉलिसी RBIची आहे. बँकिंग क्षेत्रावर नियमन नाही करत का ते, बँकिंग क्षेत्र कायदा 1949चा, बँकावर त्यांचं नियमन नाही राहणार. आता ते नाही कळलं की बँकावर हे जे व्यापारी बँक आहे सर्व, हे कोणाच्या अंडर येते, RBI, मग येणारच आहे. त्यानंतर अर्थविषयक बाबीजीवर सल्ला देत नाही का, देणार आहे. आणि शेअर बाजार तर SEBI आहे ना, SEBI कायसाठी आहे, सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, याच्यावर पण PIQ आलेले आहे, म्हणजे हे निघत होतं आपलं. त्यानंतर जे GPAवर आलं ना, लैंगिक शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक, हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित नाही आहे आणि इथं चुकणं नाही अपेक्षित आहे. कारण की बिग सेंटेन्स दुसरा आहे, लॉजिकनं जातच होतं. बाकीचे तुम्ही सेंटेन्स वाचले तर स्पेसिफिक होते. इथं किती इन्क्लुझिव्ह आहे, विशिष्ट शिक्षण स्तरावर स्त्रियांचा सकल नोंदणी दर पुरुषांचा सकल गुणोत्तर आहे, म्हणजे विशिष्ट शब्द आहे आणि
प्रश्न कसा आहे, बिग आहे, तुम्हाला माहित नसली तरी कन्सेप्ट चालते, पण हे लॉजिकचा प्रश्न आहे. आणि हे प्रश्न पकडला नाही मी, हे जवळपास मी सांगतो 13-14 क्वेश्चन येते. हे तुम्ही PDF पहा एकदा. भारतीय व्यवस्थेत 2004 नुसार येणारा बदल, भारतीय शेतीतील कमी होत शेतमजूर संख्या आहे. कोणता बदल अपेक्षित आहे? संरचनात्मक बदल. आपल्याला संरचनात्मक बदल म्हटलेला आहे, स्ट्रक्चरल. आणि आपण स्ट्रक्चरल बेरोजगारी वाचतो, घर्षणात्मक संरचना हे त्याच्यावरचा प्रश्न आहे, नाही की आउट ऑफ क्वेश्चन आहे, बेरोजगारीवरचा प्रश्न आहे. आणि तुम्ही सांगा बरं, ते काय म्हणता, आपल्याला भारतीय शेतीत कमी होत जाणाऱ्या शेतमजुरांची संख्या म्हणत आहे, बरोबर आहे, संख्या. तर तुम्ही सांगा रोजगार क्षमतेत बदल हे काय येणार आहे का? उत्पन्नात बदल, किती स्पेसिफिक आहे हे. पायाभूत सुविधा बदल हे बी स्पेसिफिक क्षेत्र आहे. संरचनात्मक बदल म्हणजे यामध्ये किती बिग सांगा ना, याच्यावर ऑलरेडी प्रश्न आहे. हे आपल्या बेरोजगारीचा आहे. आता हे जर तुमचं तिथं जर नाही आलं तर हे काही हरकत नाही, परंतु होता आपला संख्यात्मक धोरण रिपीट आहे. RBIचे बऱ्याचदा प्रश्न आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या अडचणी, कोणाला डाऊट गेला असेल तर वरीलपैकी सर्व घेतलं असेल, परंतु जर तुम्ही वाचलं हे बिन सुद्धा लॉजिकनं बरोबर येते. पहा, उत्पन्नाच्या इथं काय विचारलं, अडचणी, उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव आला. अभाव म्हणजे निगेटिव्ह, अडचणी म्हणजे निगेटिव्ह. न नोंदवलेले बेकायदेशीर उत्पन्न, न नोंदवलेले बेकायदेशीर उत्पन्न, न आहे निगेटिव्ह आहे, बेकायदेशीर आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा चौथं, लहान उत्पन्न सांख्यिकीची उपलब्धता नसणे म्हणजे सांख्यिकी माहिती नसणे. आयोगानं हा प्रश्न रिपीट आहे. मागं काय विचारलं होतं, हे पुरेशी माहिती आहे म्हणून विचारलं होतं, पुरेशी सांख्यिकी माहिती आहे, हे अपवाद नव्हता, तिथं अपुरी होतं, हे चुकलं होतं आयोगाने. तुम्ही प्रश्न पहा. आणि मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन म्हणत आहे, मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन हे पॉझिटिव्ह आहे ना हो, मग हे काय येणार आहे, 3 निगेटिव्ह असल्यावर 1 पॉझिटिव्ह आहे. असाच प्रश्न मेन्सले आला पहा, त्याने विचारलं तो व्यापार चक्रातील असंतुलन निर्माण होते पहा. तर त्यावेळेस 3 पॉझिटिव्ह होते, 1 निगेटिव्ह होतं. तिथं काय होतं माहिती आहे का, बाकी निगेटिव्ह होतं, एक होतं GDP वाढ, पॉझिटिव्ह होतं. हे प्रश्न त्याच लेवलचा फ्रेम होता. हे मी तुम्हाला नाही का उद्या नाही का सांगतो, उद्या नाही परवा प्रश्न लावून सांगतो, म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल. हा प्रश्न सोपाच होता, परंतु आपण जर पकडलं तरी आपण इकॉनॉमिकचे काय पकडू, 5 क्वेश्चन. 5 क्वेश्चन टफ होते, 10 क्वेश्चन आले पाहिजे, परंतु 11 क्वेश्चन आपलेच होते आणि काही तर 3 लॉजिकचेच होते. 14 क्वेश्चन आपण माहितीवर म्हणता. लक्षात घ्या, चुकू शकते का, चुकू शकते विद्यार्थी, कारण की पेपरमध्ये काही होऊ शकते. त्यानंतर पहा, आपल्याला उमेदवाराची विचारलं, निवडणूक टफ क्वेश्चन होता. लेगो खेळणारी कंपनी टफ क्वेश्चन होता, आणि इथं चुकणं अपेक्षित आहे, कारण इथं आपण अमेरिकन ब्रिटन लिहायला पाहिजे. डॅनिश कंपनी कोणाला माहित आहे, इथं काहून कंसांमध्ये माहिती दिलेली आहे ब्रॅकेटमध्ये, तर या 2 पैकी लिहायला पाहिजे. मी सुद्धा चुकलो इथं, लक्षात घ्या, हे दोन्ही माझे चुकले. त्यानंतर पद्मश्री का पद्मभूषण 2025 माहीत नाही, पॉझिटिव्ह जायचं, दोन्ही बरोबर. इथं काटायचं नाही, ज्या व्यक्तींना माहीत आहे त्यांनीच काटायचं, पण कोणाला माहीतच नसते क्वेश्चन 2025चा एवढा. आपल्याला आता विचारलं असतं तर आपण केलं असतं, हे पॉझिटिव्हने होत होतं. त्यानंतर हे स्वाती नाईक नाही आहे का नाही, इथं टफ क्वेश्चन होता हा. स्वाती नाईक म्हणजे कोण, त्यांना नॉर्मल बोरला मिळाला ना, ते क्षेत्रात विचारलं, एवढं काही डीप करत नाही आपण. त्यानंतर ब्रिक्स परिषद बघा, ब्रिक्स परिषद मध्ये वरीलपैकी सर्व नव्हतं, परंतु जर तुम्ही वाचलं ब्रिक्स परिषद तर पॉझिटिव्हने उत्तर निघत होतं. जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा पॉझिटिव्ह आहे. बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे पॉझिटिव्ह आहे. आणि दिवाचा AIच्या समावेशक चौकट प्रस्तावित करणे, आता सध्या AIचा जमाना आहे, तर ड तर येणारच आहे पर्यामध्ये, लक्षात घ्या. आणि इथं तिसरं जे कार्य आहे ना, सामाजिक विषमतेला संबंधित करणे. इथं विषमता कसं होत आहे माहित आहे का, आपल्याला थोडंसं नाही का निगेटिव्ह म्हणजे सांगत आहे हे चुकू शकते, परंतु जर इथं वरीलपैकी सर्व असतं तर तुम्ही याला घेऊन गेले पाहिजे नव्हते, परंतु इथं नाही आहे, 1 काटाचा आहे, मग बाकीच्या 3 पॉझिटिव्ह दिसत आहे, मग म्हणून 2-3 सामाजिक काढायला पाहतं. बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे म्हणजे काय, बहुपक्षीयता आहे, 2 पेक्षा जास्त देश समावेश म्हणजे बहुपक्षीय. द्विपक्षीय म्हणजे 2 देशात असते. मग हे ब्रिक्समध्ये किती देश आहे, जवळपास 10-11 आहे वाटते, आता वाढले तर. मग हे कसं सेन्सवर आहे, परंतु चुकला तर काही हरकत नाही, नाही तर वरीलपैकी सर्व असतं तर चुकायला पाहतो आपण. त्यानंतर आपल्याला विचारला होता बघा, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष हे पॉझिटिव्ह आहे सर्व, हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित नाही, याचं बरोबर वरीलपैकी सर्व पाहिजे. बघा पहा ना, 2024 मध्ये 14,500हून अधिक स्वयंसेवक तैनात होते. विद्यार्थी म्हणून लक्षात आहे का, याकडे नाही, चुकाचा का नाही. त्यानंतर तिसरं सेंटेन्स वाचा, किती एक्सप्लेन करून आहे तुम्ही वाचून घ्या, हे बरोबरच करायचं. ब वर घ्यायचा का डाऊट, ते तुमचं काम आहे. तुम्ही एवढं वाचलं का 26 मधलं स्वयंसेवक वर्ष आहे का नाही, तो डाऊट घ्यायचा नाही. इथं जर कोणी डाऊट घेतला असेल तर इथं चुकू शकते, नाही इथं तुमचं वरील पैकी सर्व बऱ्याच जणांचा आला असेल लॉजिक. त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार टप नव्हता,
महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपण केलेला आहे पूर्वी, जुना जरी आला तर करतो आपण. आपल्याला लेटेस्ट माहिती होतं राम सुतारले आहे, त्याच्यानंतर कोणाला भेटलं होतं धर्माधिकारीले, सॉरी अशोक सराफले भेटला होता ना, कारण की लेटेस्ट होते. धर्माधिकारी त्याच्यावर पहिले. आशा भोसले जरी माहित नसतं तर आपण उत्तर काढत होतो, पण तुम्हाला तिथे वेळेत जमलं पाहिजे ना. खानमिगोवर प्रश्न होता ॲप, आपण इथं चुकलंच असेल बरेच जण, शिक्षण कोणी लिहित नाही, आउट ऑफ सोर्स आहे. त्यानंतर आपल्याला उभ्या शेतीचं जे होतं फायदा नाही, इथं काय केलं असेल कोणी माहित आहे का? ब्रॅकेट मधली माहिती मारा म्हटलं ना आपण लॉजिकनं. इथं जर कोणी सेंटेन्स नाही वाटले, दोन लिहिलं असेल कोणी, पण इथं 3 आहे. कारण की तुम्ही जर वाचलं बरोबर तर तुम्हाला ते कळणार आहे वेळेवर, परंतु इथं वाचायला टाइम नव्हता. इथं तुम्ही लॉजिकनं जात होते तर 2 मोठं होतं, म्हणून इथे चुकू शकता. म्हणून हे मी चुकण्यात ठेवलं. 2024 आयर्लंडचं विचारलं कोणी, लिओ वराडकर पण लिहिलं असेल, कारण की त्यावेळेस होते त्यांनी, पण त्याच्यापूर्वी त्यांचं नाव. इथं सायमन हॅरिस आहे, वाचण्याचा पार्ट नाही आहे 24चा, तर इथं चुकू शकते. जंगलाचा विश्वकोश विचारला होता, इथं बऱ्याच जणांना मेधा पाटकर सुंदर बहुगुणापैकी उत्तर लिहिलं असेल. उत्तर आहे तुलसी गौंडा, हे का वाचण्याचा पार्ट नाही, इथं चुकणं अपेक्षित आहे, टप आहे. दहशतवादी विरोधी परिषद होती. आता लक्षात घ्या, दहशतवादी सीबीआय काय करणार आहे? दहशतवादी एनआयएचं काम आहे. पहा ना, कधी काही दहशत हल्ला का एनआयएचे हे लॉजिकचा एक क्वेश्चन आहे, कारण की करंटमध्ये येत असते. इथं रॉ आणि एनआय लिहायला पाहतो तुम्ही, रॉ पैकी आणि एनआय, कारण की रॉ बिन विश्लेषण करते. त्यानंतर बेटी बचाव रिपीट आहे, मिशन शक्ती रिपीटच क्वेश्चन आहे. ते गोपीचंद होटाकुरा सोपाच क्वेश्चन होता हे, परंतु इथं तुमची मी काय म्हणता सायन्स करंटमध्ये 8 ते 9 क्वेश्चन तुमचे चुकाले पाहिजे, हे आहे. त्यानंतर डायरेक्ट सांगतो तुम्हाला. आता बघा पॉलिटी उद्या घेऊ डिटेल. ते विचारलं होतं ना, उपपरीक्षण लेखा तपासणीसाठी 100, हे चुकणं अपेक्षित टफ क्वेश्चन होता. त्यानंतर पहा ते 12व्या अनुसूचीमध्ये विचारलं होतं, इथं लॉजिक आले असेल बरोबर, परंतु कोणी नियमावर घेतला असेल. नियमन म्हटलं ना, तर नियमन म्हटलं रेग्युलेशन तर कधी वाटू शकते बाई, सरकारचं काम आहे, तर इथं थोडं डाऊट घेऊ शकते. पण नगरपालिका नियमन करू शकते, इथं चुकू शकते जास्त विचार केला होता, पण आहे सोपा आहे. किशन भारती सोपाच आहे. त्यानंतर ते केंद्राचे संबंध आपण घेतला होता हे प्रश्न, परंतु हा चुकू शकते, कारण की त्यांनी सेंटेन्स थोडेसे नाही का लेंदी केले होत्या, धावपळ हे टप होता. त्यानंतर पहा बाकी सरपंच उपसरपंचचा प्रश्न रिपीट आहे हा, परंतु इथं तहसीलदार जिल्हाधिकारीमध्ये कन्फ्यूज झाले असेल तुम्ही. त्यानंतर मार्गदर्शक तत्वे, ज्या सोपंच होतं, परंतु ज्या स्टुडंटने डाऊट घेतला असेल ते 4थ्या सेंटेन्स घेतला, आम्हाला कायदे आवश्यक आहे, म्हणजे हे तर न्यायपृष्ठ नाही, पण कायदा कशासाठी आवश्यक आहे, मग हे इथं तुम्ही डाऊट घेतला असेल, इथं चुकू शकता. परंतु पहा मूलभूत हक्क न्यायपृष्ठ असतात, त्यासाठी कायदा करायची गरज नसते, कारण की ते ऑलरेडी न्यायपृष्ठ आहे. पण हे न्यायपृष्ठ नाही, याच्यासाठी आपल्याला अंमलात आणायचं असेल तर कायदाच करायला लागते, हे असं आहे. परंतु इथं जर आपण व्यवस्थित पाहिलं नसेल तर आपण चुकू शकतो. पण PIQ आहे कलम 23. इथं जर कोणी जर जास्त नाही विचार केला तर 4 वेळी उत्तर लिहू शकते, लक्षात घ्या, चुकू शकते इथं, परंतु हा रिपीटच आहे. त्यानंतर 47चा कायदा जर विचारला होता आपल्याला 47, ते रिपीटच क्वेश्चन आहे. तुम्ही जेव्हा 21,000 पायसा, इथं रवींद्र प्रसाद दिलं, म्हणजे घाई गडबडीत जर वाचला आपण तर राजेंद्र प्रसाद गृहीत धरून चुकू शकते, आणि बरेच जण झाले होतं. याचं उत्तर आहे, कारण की रवींद्र आहे आणि इंग्लिशमध्ये रवींद्र आहे, म्हणजे तिथं पाहता तर राजेंद्र, आणि याच्यावर प्रश्न आलेले आहे ऑलरेडी. मागं गवा मावळकर विचारलं होतं बघा, कायदे मंडळी म्हणून जेव्हा होत होतं त्यावेळेस ते होते, आणि जर घटना समिती म्हणून असतं तर राजेंद्र प्रसाद होते. हे प्रश्न घाई गडबडीत चुकू शकते. याच्यावरचे किती क्वेश्चन्स होते? 4 ते 5 क्वेश्चन आहे हार्ड, म्हणजे चुकू शकते, म्हणजे हार्ड म्हणता नाही येणार, काही क्वेश्चन आहे, पण काही क्वेश्चन सोपेच होते. PIQ रिलेटेड आहे, स्कोरिंग विषय. त्यानंतर सायन्स बघा, क्षकिरणावर तर ऑलरेडी क्वेश्चन बरेच आहे, आणि क्षकिरण आपण घेतलेला आहे, आणि त्याच्यावरच्या 2च सेंटी उत्तर निघत होतं. इथं जर कोणी लॉजिक, म्हणजे इथं कसं, इथं जर काही जणांनी घेतले असेल तर चुकू बी शकते. दोन्हीवर रिपीट आहे. विखंडन जे आहे युरेनियम, हा टप जाऊ शकते कोणाला, सोपा नाही. त्यानंतर न्यूट्रॉन जे आहे हे अणुअंक आपण घेतलेला आहे, तिथं सांगितलेलं आहे अणुअंक छेदात असते, अणुअंक काय, न्यूट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन्स काय असते, सर्व घेतलेलं आहे. परंतु इथं काय होतं माहित आहे का, काही जणाले हे माहित होतं की 92 मधून 238 मायनस केल्यावर आपल्याला काय भेटते, न्यूट्रॉन भेटते, कारण की प्रोटॉन खाली असते ना, तर त्यामुळे. पण ऑप्शनमध्ये असं होतं ते तर तिचा अर्थ काय होता, ब मायनस होते, क मायनस प्लस ड, म्हणजे प्लस मायनसचा गेम होता इथं. खरंच इथं जर तिथं वेळेत नाही कळलं तर इथं चुकू शकत्या. पण काही जणांनी 92 98 म्हणून 92 238 म्हणून नाही का पहिले मारलं, परंतु हा प्रश्न नाही का ज्याला माहित होतं ना, तर वेळ खाल्ला असेल, कारण की आपल्याला तिथं उत्तर येत नव्हतं ना मायनस करून, तर मग आपण इथं
चूक होईल. मग कळलं ऑप्शनमध्ये की इथं मायनस करायचं आहे बा. तसा प्रश्न सेट होता. हा लेंदी होता तो, म्हणजे टाइम का होईल. हेमेटाइट लिपिड आहे, सॉरी रिपीट आहे. टी मूलद्रव्य आवर्त सारणी रिपीट. हा टफ क्वेश्चन आहे. यापूर्वी प्रश्न नव्हते का? होते, परंतु या स्तरीने होते का? तर थोडे जोड्या लावत आलेले आहे. 1-2 क्वेश्चन आलेले आहे आपल्याला. पी आलेला आहे, एस वर आले आहे, डी वर आलेला आहे, एफ वर आलेला आहे. आपण ते प्रश्न लावू, परंतु इथं चुकणं अपेक्षित आहे, कारण की इथं आपल्याला एवढं माहित नाही. इथं फ्रान्सियम लिहिलं असं बऱ्याच जणांना, लक्षात घ्या. इथं चुकू शकते. आपण घेऊ. मी PIQ म्हणत आहे म्हणजे हायच, हा असं काही नाही. तुम्ही पहा. त्यानंतर ते विचारलं होतं कोएलेंटेरेटा फायलमसी म्हणजे निडारिया संबंधी होतं, परंतु इथं काय माहित होतं माहित आहे का तुम्हाला? कोएलेंटेरा किंवा निडारिया हे वाचल्यावर कळत होतं, कारण की आपण हे घेतलेलं आहे. आपण तिथं सांगितलं आहे सी फॅन, सी पेन आणि ब्ल्यू कोरल. ब्ल्यू कोरल म्हणजे ते प्रवाळ असते ना, ते निडारियामध्ये येते. परंतु समुद्र काकडी म्हणजे सी ककुंबर तारा मासामध्ये येते ना, इकडनं. मग तुम्हाला काय कळत होतं? 3 आहे बा आणि 1 नाही आहे, हे येत होतं. परंतु जिथं कळलं तर, जर तुमचं नसतं तर तुम्ही 1-3 पैकी लिहायला पाहिजे, ब्रॅकेटमध्ये माहिती आहे ना. त्यानंतर बघा डिप्लोडोक्स हे कोणत्या सब ऑर्डर संबंधी आहे? हा क्वेश्चन तुमचा अभ्यासाचा पार्ट नाही आहे, आणि हे तुमचं पण लॉजिकनं तुम्ही 50 देत होते. मी काय म्हटलं होतं, कधी बी कॉमन शब्द पहा. ऑनिर्थोपोडा, सोरोपोडा. पोडा कॉमन आहे, बाकी याच्यात कॉमन नाही आहे, तर म्हणून इथं 2 पैकी उत्तरले आले पाहिजे तुम्ही. इथं चुकलं तर काही हरकत नाही, परंतु 50 देत होते फक्त वाचून. त्यानंतर कोणते उभयचर प्राणी आंधळे आहे म्हणे. आता हा क्वेश्चन मी नाही का डिटेल घेतला. डिटेल म्हणजे काय? अर्धा पेजची माहिती आहे आपल्या याच्यातून. ॲन्युरा आपण जे ॲन्युलिडा आहे गट, त्याचे आपण प्रकार घेतले होते. युरोडोला, ॲन्युरा, आणखी एक प्रकार आहे अपोडा. याच्यात बेडूक कायच्यात येते आणि टोड कायच्यात येते. टोड म्हणजे काय? बेडूकची जे सुरुवातीची अवस्थे डिंब अवस्था ते असते टोड. आणि तुम्ही सांगा टोडचं रूपांतर बेडूकमध्ये होते, प्रोडमध्ये होते. तर बेडूकले डोळे नाही का? आपल्या घरापाशी फिरते ती बेडूक, तर ते लक्षात घ्यावर डोळे आहे का? मग बेडूक येत नाही, टोड्स येत नाही. मी सांगितलेलं आहे तिचं. सॅलमेंडर बघा, सॅलमेंडर पाहिलं नाही का तुम्ही? सॅलमेंडरला शेपूट असते, त्याला डोळे नसते का? मग सिसियन कसा आहे? वेगळा आहे. आणि सिसिलियनवर बी प्रश्न आलेला आहे. कधी? जुना बॅक याच्यात होता काय, ज्यात ऑप्शनमध्ये. आणि मी सांगितलेलं आहे सिसिलियन का हवे. इथं म्हणजे तुम्हाला डायरेक्ट जरी नाही सांगितलं मी आंधळे, परंतु हे तुमच्या जनरल म्हणजे अजम्पशन निघत होता, लक्षात घ्या. लोम प्रकारची मृदा टॉपिक मध्ये आहे. आणि हा प्रश्न नाही का सोपा आहे, कारण ऑलरेडी रिपीट क्वेश्चन आहे. आणि आपण जे वापस सौदी वापरत असतो, सौदीमध्ये दिलेलाच आहे. लोम प्रकारची वाळूयुक्त लोम प्रकारची मृदा, लोम. आणि वाळू मृदा खाऊन लिहायचं नाही हो. हे वाळू असते ना याच्यामध्ये जास्त, याच्यासाठी महत्वच नाही. चिकन मातीत जास्त नाही का पाणी असल्यामुळे का ते चिकट होते. आणि सर्वात म्हणजे लोम असते. हे प्रश्न पाहायला तुम्हाला दाखवीन मी आता, जर तुम्हाला वाटत असेल की इझी नाही. त्यानंतर बघा मातीचा कोणता उपजाऊ भाग नुकसानीच परिणाम आहे? बघा इथं नुकसान म्हटलेलं आहे. नुकसान म्हणजे काय? निगेटिव्ह. मृदा जनन काय हो? मृदेची निर्मिती आहे. हे येणार का हो? नाही येणार. त्यानंतर मातीची धूप म्हणजे हे व्याख्या आहे. मातीची धूप हे ऑलरेडी राज्यसेवा मध्ये विचारलेलं आहे. हे व्याख्या मृदेची धूप कायले म्हणते. आणि सॉइल इरोजन. आणि 2 नंबरचं पोडोलायझेशन आहे. झोलायझेशन. आता जर सांगतो तुम्हाला, सॉरी पॉडोलायझेशन, हे जर नाही का ब्रॅकेटमध्ये जर माहिती दिली असती तर हे तुम्ही लिहायला पाहतो उत्तर. जर तुम्हाला माहित नसतं तर इथं काय लिहून? मातीच्या निर्मितीची प्रक्रिया. म्हणजे होते काय? मातीच्या निर्मिती प्रक्रिया नुकसान आहे का हो? नाही. मग मातीची धूप निगेटिव्ह आहे, म्हणून उत्तर निगेटिव्ह पाहतं. हा प्रश्न रिपीट आहे, परंतु आपल्याला नाही का लॉजिक नाही यायला पाहतं. काही जणांना ब्रॅकेटची माहिती आहे म्हणून न वाचता 2 लिहिलं असं. त्यानंतर बघा लिंबूवरील कॅन्कर रोग रिपीट आहे. पाण्यात विटॅमिन्स रिपीट आहे. हे आपण घेतलेली आहे. आपण व्हिडिओ PDF पहा. त्यानंतर मेंदूवरचं नाही का सर्व पॉझिटिव्ह आहे. याच्यात काही कटाच नाही, तर वरीलपैकी सर्व लिहायचं. हे काही घेतला नाही आपल्या 9-8 मध्ये. हे लॉजिकचा होता. त्यानंतर पहा आपल्याला विचारलं होतं किडनीवरचा प्रश्न आला नाही का पहिलेच ऑलरेडी. आपल्याला प्रश्न बघा पूर्वी कसा होता की आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ कोणते आहे. तर आपण ऑलरेडी 2 वेळा रिपीट क्वेश्चन आहे राज्यसेवेले. अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड आणि क्रिएटिनिन हे आहे. क्रिएटिनाइन नाही आहे असा प्रश्न आहे. तिथं वाचलं ना, मानवी शरीरातील उत्सर्जन अवयव आहे. उत्सर्जन कोण करते शरीरातून? आपले किडनी, घाम हे आपण करत असतो. म्हणून इथं किडनी पाहतं. हे काय आता पर्याय जर पाहिला तर उत्तर येत होतं. लक्षात घ्या. हे काय सोपं आहे, परंतु मी टप्प करतो. सायन्सचे किती आहे? 5 क्वेश्चन आहे आणि मॅथचे 10 क्वेश्चन आहे. मॅथचे तुम्ही
पाहू नंतर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिटेल. परंतु 10 क्वेश्चन आहे, जवळपास किती क्वेश्चन आहे जर काउंट केलं तर 42 आहे. परंतु मी पकडत काय आहे 38 क्वेश्चन टफ आहे. मी 42 सोडत आहो, 38 ते 36 कुठंच गेले नाही, टफ आहे. हे तुम्ही पहा, हे तुमचे चुकले असं याच्यामध्ये बरेच. आणि ज्याचं नाही का कमी अटेमान एवढे चुकलेत बऱ्याच खाली जाते. ॲक्युरसी फार मॅटर होती, पण काही गोष्टीत लॉजिक होते. हे तुम्हाला कितीपर्यंत तुम्हाला वाटत आहे की मी जे बोलत आहो योग्य आहे का नाही आहे हे नक्की पहा. कारण की मी काही कोणती गोष्ट वाढवून सांगत नाही आहे. वाढून मी जेवढं बोलत आहो ऑथेंटिक बोलत आहो. आणि ते राज्यसेवेचा पेपर जरा लॉजिकचा ते तुम्ही पहा. हे लॉजिक ते पाहून येले पहा, ज्याने नाही पाहिलं पाहून घ्या, तुम्हाला नक्कीच क्लिअर. PIQ लॉजिक कुठं जिथं वाचून नाही राहत, कुठं आपण PIQ पार्ट पाहिजे, कुठे अनालिसिस पाहिजे, सर्व सांगितलेलं आहे मी. नक्की पहा, मोठा व्हिडिओ होईल. आणि माझे मार्क सांगतो तुम्हाला शेवटी आता सांगत आहे की मला 58 मार्क येत आहे. पूर्वी 71 होते, त्याच्यानंतर 60 होते आणि आता 58. हा लक्षात घ्या. आता मला येण्याचं कारण काय माहिती आहे का, माझ्यापेक्षा जास्त मार्क असं ते नाही, मी काही रिव्हिजन करत नाही आता जास्त. परंतु सांगायचं तात्पर्य काय आहे की मार्क कमी झाले काही, आणि मला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे आहे खरं सांगणं म्हणजे. कारण की कोणत्या अप्रोचने बरेच क्वेश्चन सुटते, परंतु तुमचे ते नवीन याचे स्टुडंटना ते माहीत नसतात. लक्षात घ्या, माझ्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला तेच आहे, अप्रोच तुमचा चेंज करणे. हे पहा, उद्याचा व्हिडिओ जे टाकीन मी तुम्हाला तिथून पूर्ण कव्हरच होईल की किती रिपीट होते काय होते नक्की. आणि जर तुम्हाला नाही का जेन्युइनली कमेंट करा, जर तुम्हाला निगेटिव्ह कमेंट आलेत काही हरकत नाही, परंतु आहे ते आहे सत्य. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. हो.